परिवहन मंत्री प्रताप सरनाईक द्वारा दिए गए अल्टीमेटम के बाद आखिरकार दहिसर टोल नाका 50 मीटर आगे स्थानांतरित कर दिया गया है। इस कदम के बाद शिवसेना पदाधिकारियों ने खुशी जाहिर करते हुए इसे ट्रैफिक कोंडी कम करने की दिशा में एक सकारात्मक पहल बताया। लेकिन दूसरी ओर आम नागरिकों में उलझन और असमंजस बढ़ गया है। लोगों का कहना है कि सिर्फ 50 मीटर टोल नाका आगे या पीछे करने से क्या सचमुच जाम की समस्या का समाधान होगा? क्या यात्रियों को वास्तविक राहत मिलेगी? ऐसे सवाल नागरिकों की ओर से लगातार उठ रहे हैं। कुछ स्थानीय वाहन चालकों ने स्पष्ट कहा कि ट्रैफिक का असली कारण टोल वसूली की धीमी प्रक्रिया है। उनका कहना है, जब तक एआई आधारित फास्ट टोल सिस्टम लागू नहीं होगा, तब तक वास्तविक राहत मिलना मुश्किल है। सरकार की ओर से भविष्य में कृत्रिम बुद्धिमत्ता एआई तकनीक पर आधारित नई टोल वसूली प्रणाली लागू करने की संभावना जताई जा रही है। नागरिकों को उम्मीद है कि यदि यह आधुनिक प्रणाली लागू हुई तो दहिसर समेत मुंबई के अन्य टोल नाकों पर होने वाली लगातार ट्रॅफिक कोंडी से आखिरकार मुक्ती मिलेगी। आपल्या सोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आता काय सांगाल, आज वाहन जे आहेत आज तुम्हाला तिथून जो टोल वसुलीपासून मुक्तता मिळणार आहे असं बोलत आहे, काय सांगाल? ये टोल ये तो बंद होना चाहिए। ट्रैफिक बहुत जाम लगता है, टोल के आजू बाजू में इतने खड्डे हैं। ये टोल वाले हिसाब वाले बड़ी बदतमीजी से पेश आते हैं, मारामारी करते हैं, गाली गलौज करते हैं ये लोग। ये टोल कंप्लीट बंद होना चाहिए यहाँ से। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी आ रहा है, वो बोल रहे हैं कि ये टोल नाका हम हटा रहे हैं। वो बोलते हैं, प्रतिक्रिया है वो खाली मंत्री लोग बोलते हैं हटाते हटाते, ये काफी साल से सुन रहे हैं। टोल का कॉन्ट्रैक्ट कब का पूरा हो चुका है, ये लोग अभी तक टोल बंद नहीं किए, पैसा खा रहे हैं बाकी और कुछ नहीं, और सुविधा के नाम पे जीरो है। अभी टोल नाका हटाया ऐसा बोला जाता है। 13 तारीख है, ये टोल नाका यहाँ से कुछ अंतरों पर उन्होंने शिफ्ट किया है, क्या बताओगे इसके ऊपर? कुछ भी शिफ्ट नहीं किया, जगह पे ही स्थापित है और हटाना चाहिए। मैं तो कंप्लेंट यहाँ से बंद होना चाहिए, बॉम्बे एंट्री टोटल बंद होना चाहिए। आप अभी बॉम्बे से आए हो, आपसे कुछ टोल ले लिया उन्होंने? हाँ बिल्कुल, ये 75 रुपये टोल का लिया उन्होंने मेरे से। आता पूर्णपणे गेला पाहिजे, तुम्हाला वाटतं पूर्णपणे गेलाय कसं, काय परिस्थिती? आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या स्पॉटवर येतो आहे आणि टोल नाका जो मध्येच रस्त्याच्या असल्यामुळे जो ट्रॅफिक होतो, ती ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर अशी परिस्थिती निर्माण नाही आहे, परंतु टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या काही गोष्टींमुळे ह्या टोल नाक्यावर ट्रॅफिक जामची समस्या होत होती आणि त्यामुळे हा टोल नाका पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। परंतु तरी सुद्धा ठेकेदार हा चालढकल करत होता पुढे नेण्यासाठी, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा पुढे गेलेला आहे। अर्धा टोल नाका हटवलेला आहे। परत आम्ही एक नवीन योजना आखलेली आहे की टोल नाक्याला मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे ती अजून एक लेन चालू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि MSRDC आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने घेतलेला आहे। त्यामुळे जो पूर्वी फार मोठ्या प्रमाणात टोल नाक्यावर ट्रॅफिक होत होती, वाहतूक कोंडी होती, तो आता प्रश्न निघालेला आहे। शेवटी बघा की ठेकेदाराची मुदत 2029 असल्या कारणानं तो टोल नाका तर आपल्याला शिफ्ट करता येत नाही। सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्या यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 4 व्हीलरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना तर ह्या टोलमधून वगळलेलेच आहेत। तरी सुद्धा वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे हा टोल नाका शिफ्ट करण्याचा जो प्रयत्न आम्ही गेल्या अनेक दिवसापासून चालू केला होता त्याला काही प्रमाणात आता यश आलेलं आहे। बघा, सगळ्या गोष्टी एकत्र होत नाही, परंतु यश मात्र फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि शेवटी शिवसेना आहे, शिंदे साहेबांचा शब्द आहे, शिवसेना जे बोलते ते करते, हा इतिहास आहे आणि आम्ही हे करून दाखवलं। भविष्यामध्ये थोड्याफार प्रमाणात अजूनही काही समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, पण एक लेन जी आहे ती मुंबई महापालिकेकडे जाण्याची त्यावर असलेलं अतिक्रमण काढून देऊन त्यावर जे काही DP आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत त्या सुद्धा हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। कधीपर्यंत साधारण पूर्णपणे नाही बघा, आता झालेलं, आता काय सुरुवात झालेली आहे। मुख्य म्हणजे काय, हत्ती गेलेला आहे, शेपूट आहे, तो शेपूटही लवकरात लवकर काढू आणि नाही निघाला तर कसं काढायचं हे तुम्हालाही माहिती आहे। त्याच दिवशी मी तुमच्या समोरच बोलून दाखवलं होतं की 13 तारखेला जर हा टोल नाका नाही हटला तर शिवसेनेच्या स्टाईलमध्ये स्वतः मला उखडून टाकावं लागला।
असं मी बोललो होतो, परंतु तशी करायची काही मला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. त्यांनी स्वतः हटवलेलं आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे. टोल नाक्याच्या ठेकेदाराच्या स्वार्थासाठी किंवा जी होर्डिंगची जाहिरात किंवा डिजिटल जाहिरात जिथे लाखो रुपयाचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जर हा त्रास होत असेल तर प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांची शिवसेना कधीही सहन करणार नाही. तारखेला गणेश नाईकजी इकडे जनता दरबार घेणार आहेत आणि कुठे ना कुठे चर्चा अशी आहे की शिवसेनेची कोणती केली जाणार आहे त्यामुळे. हो, असं तुम्ही कसं म्हणताय? मला एक गोष्ट सांगा, गणेश नाईक ह्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत. फार मोठं खातं, वन खात्यासारखं खातं त्यांच्याकडे आहे आणि ते जनता दरबार घेतात. पालघरमध्ये घेतात, नवी मुंबईला घेतात, ठाण्यामध्ये घेतात. मीरा भाईंदरला तर काय चुकीचं काय? युती सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही करतोय. मी पालघरला जनता दरबार घेतो म्हणजे काय नाईक साहेबांना का शह द्यायला मी त्या ठिकाणी जनता दरबार घेतो का? नाही. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत. जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी राज्यामध्ये सगळीकडे जावं, जनता दरबार घ्यावा, लोकांचे प्रश्न सोडवायचे. आणि मी आमच्या शिवसैनिकांना सुद्धा सांगणार आहे, अजूनही काही जर प्रश्न सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित असतील तर ते गणेश नाईक साहेबांचा 15 तारखेला जनता दरबार आहे. सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असेल, त्यांच्यापुढे व्यथा मांडून जर काय प्रश्न सोडवायचे असतील तर ते सोडवायचे. पण गणेश नाईक यांनी आतापर्यंत अनेकदा असाही मुद्दा उपस्थित केलेला आहे की भाजपचाच महापौर बसेल, तर त्याच्यामुळे कुठेतरी ही दुरी झाली आहे का असं असा काही प्रश्न नाही. उपस्थित आम्ही बघा राज्यानं निर्णय घेतलेला आहे. आता परवाच्या दिवशी मंगळवारी माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झाली. बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की राज्यामध्ये सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी आम्ही शक्य आहे त्या सगळीकडे हे महायुतीनं लढायचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी ज्याला धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्यातली सर्वप्रथम महायुतीची घोषणा मी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवला महायुतीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे असं काही नाही, सगळीकडे महायुतीनेच लढायचा आमचा निर्णय आहे. आणि महायुतीच्याच माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा अडकल्याशिवाय राहणार नाही, हे मी स्पष्टपणे. सर, एकीकडे महायुती संदर्भात एकत्र लढणार असल्याचं म्हटलं गेलंय, दुसरीकडे महाविकास आघाडीचं असं चाललंय की काँग्रेस एकटी लढणार आहे. उद्धव ठाकरे गट वेगळी चाचपणी करताना बघायला मिळत आहे. बघा आता त्यांचा मी काय म्हणणार, एक गोष्ट तुम्हालाही कल्पना आहे की महाविकास आघाडी बनलेलीच कशामुळे आहे. महायुती ही बनलेली आहे फक्त शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वावर चालणारी ही महायुती आहे. आणि एकीकडे महाविकास आघाडी कशाचं पांघरून घेऊन पुढे चाललेली याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांचं जे आहे ते शेवटी कसं आहे की ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेला पटत नाही त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आता त्याची फळं ती भोगत आहेत. भाजपा की IT सेल पूरी तरीके से प्रताप सरनाईक को ट्रोल कर रही है. देखिए, प्रताप